ही जी 10 ड्रम थेरी आहे, पहिले 5 ड्रम हे रायझोस्फिअर डेव्हलप करतात, माती हेल्दी ठेवतात, माती आरोग्यदायी जिवंत करतात। आणि पुढचे जे ड्रम आहेत हे जो तुमचा फायटोस्फिअर आहे किंवा झाडाच्या भोवतीची कॅनोपी आवरण आहे, तर त्याच्यावरती कवच कुंडलासारखं काम करतात। म्हणजे रोग आणि कीड येऊन नये म्हणून ते लढतात। तर ह्या पद्धतीने ही 10 ड्रम थेरी ही काम करते। याच्यात साधारणतः आता आमच्याकडं 2000 पेक्षा जास्त शेतकरी आमचे फॉलोअर आहेत, म्हणजे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आमचे 4-5 हजारापेक्षा जास्त असतील। याच्यात काही कर्नाटक मध्ये सुद्धा शेतकरी आहेत, काही गुजरात मध्ये शेतकरी आहेत, महाराष्ट्रातले बरेचसे शेतकरी प्रामुख्याने द्राक्षामध्ये शेतकरी, डाळिंब याच्यातले जास्त फॉलोअर आहेत आमचे। 10 ड्रम थेरी एक सेंद्रिय शेतीमधला नवीन कन्सेप्ट आहे। ही 10 ड्रमची थेरी जी आहे ती कशी सुरू झाली, तिचा उपयोग सेंद्रिय शेतीमध्ये कसा होतो याची माहिती आपण आज घेणार आहोत। आणि हा जो 10 ड्रम थेरीचा जो सध्याचा प्रकल्प आहे हा नारायणगावमधला आहे। नारायणगाव म्हणजे जुन्नर तालुक्यामधलं मोठं गाव आहे, पुणे जिल्हा। आणि याची जी माहिती आपल्याला सांगणार आहेत ते आहेत सुजित पाटे। सुजित, नमस्कार। नमस्ते सर। आता ही जी एक संस्था आहे सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणारी, कोणती संस्था आहे ही संस्था मंगेश भास्कर यांच्या मार्गदर्शनातून शाश्वत फार्मिंग फाउंडेशन ही एक सेंद्रिय शेतीवर अभ्यास करणारी संस्था आहे। म्हणजे मंगेश भास्कर म्हणजे आपली जी नाशिकची सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी आहे तिथे डायरेक्टर आहे ते। हो। आता सेंद्रिय शेतीमध्ये मी वेगवेगळ्या प्रकारच्या स्लरी ऐकल्या होत्या, पाहिल्या होत्या, दशपर्णी अर्क पाहिलं, पण ही आता ही 10 ड्रमची जी तुमची थिअरी आहे ही नवीनच मला कन्सेप्ट वाटतो। काय आहे असं कन्सेप्ट हा निश्चितच शेतकऱ्यांसाठी एक लाभलेलं वरदानच म्हणावं लागेल, कारण शेतीसाठी 3 गोष्टी महत्वाच्या असतात किंवा कोणत्याही पिकाला। तर जमीन मजबूत करणं, त्यानंतर वातावरणात येणाऱ्या बदलांना सामोरे जाण्यासाठी ते पीक मजबूत करणं आणि त्याचं न्यूट्रिशन बॅलन्स करणं, म्हणजे त्याचं अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं। तर याच धर्तीवर आधारित ही 10 ड्रम थेरीची संकल्पना या ठिकाणी शाश्वत फार्मिंग फाउंडेशनच्या माध्यमातून साहेबांनी विकसित केली आणि ती शेतकऱ्याच्या बांधावर कशी सोप्यात सोपी उभी करता येईल, म्हणजे शेतकऱ्याची हे खत औषधाचं दुकान त्याच्या शेतीवर उभं करता येईल अशी संकल्पना तयार करून शाश्वत फार्मिंगच्या माध्यमातून आज उभारणी चालू आहे। म्हणजे तुमची जमीन सुपीक असेल, सजीव असेल तर तुमचं पीक सुद्धा चांगलं येईल आणि जर पीक सशक्त असेल तर त्याच्यावर रोग किडी सुद्धा कमी येतील। हाच कन्सेप्ट आहे त्यामध्ये। अगदी बरोबर। तर आता ही 10 ड्रमची जी थेरी आहे ही आम्हाला सुरुवातीपासून ती कशी सुरू करायची आणि त्याचा जो वापर आहे तो वापर कसा करायचा तो मला सांगा। यामध्ये जमिनीसाठीचे 5 ड्रम तयार केले जातात, ज्यातून जमीन तंदुरुस्त केली जाते किंवा जीवाणूंची वाढ जमिनीमध्ये योग्य प्रकारे होण्यासाठी जीवाणूंचं खाद्य जमिनीत दिलं जातं। त्यानंतर दुसरे जे आहेत 5 ड्रम जे आपण फवारणीसाठी म्हणजे पीक संरक्षणासाठी दिलं जातं। आता ही 10 ड्रम तुमचे जे आहेत ते किती लिटरचे असतात ते? यामध्ये शेतकऱ्याच्या शेतावरती त्याचे क्षेत्र किती आहे आणि त्याचं पीक किती आहे याच्यावरती अवलंबून आहे। मग त्याला 100 लिटर पासून तर 200 लिटर, 1000 लिटर, 2,000 लिटर किंवा 10,000 लिटरच्या क्षेत्र जास्त असेल तर मोठा त्याप्रमाणे शेतकऱ्याला त्याच्या बांधावर ही थेरी तयार करून वापरता येते। आता ही मला समजा सुरू करायचं आहे तर मला काय करावं लागेल? मग यासाठी सुरुवातीला यात जर शास्त्रीय दृष्ट्या जर पाहिलं तर कोणत्याही गोष्टीचं शास्त्रीय ज्ञान असणं गरजेचं आहे। मग यासाठी जर शेतकऱ्याला आजपर्यंत जे प्रयोग झाले यात काय अपूर्ण ज्ञान किंवा कोणत्याही गोष्टीची परिपूर्ण माहिती नसल्यामुळे बरेचसे प्रयोग फेल गेले। तर यामध्ये सायन्स माहिती असलं पाहिजे आणि यामध्ये काही कुठल्याही प्रकारची जादू नाही, तर हे अगदी सायन्स आहे, विज्ञानच आहे। मग शेतकऱ्यांनी थोडीशी यासाठी ट्रेनिंग घेतलं तर अतिशय उत्तम होईल, का जेणेकरून ट्रेनिंग घेतल्यानंतर त्याला स्वतःच्या शेतावर कशा पद्धतीने हे ड्रम बनवले जातात याची परिपूर्ण माहिती या ठिकाणी ट्रेनिंग सेंटर मधून भेटेल आणि त्याला ट्रेनिंग मधून व्यवस्थित माहिती झाल्यानंतर तो त्याच्या आयुष्यभर ते ड्रम तयार करून वापरू शकतो। तुमची संस्था ट्रेनिंग देते? हो, निश्चित। आतापर्यंत किती ट्रेनिंग दिला असेल तुम्ही? आतापर्यंत 48 बॅच झाल्यात, 48 बॅच आणि शेतकरी आजपर्यंत जवळपास 3-4 हजाराच्या वरती 3-4 हजारांनी ट्रेनिंग घेतली, त्यापैकी सुरू किती केलं असेल? आता महाराष्ट्रभर आपले जवळपास 450 ते 500 युनिट हे जर म्हटलं तर नाशिकमध्ये शेतकरी वापरत आहेत, जुन्नर
तालुक्यामध्ये 300-350 शेतकरी आहेत बरं. आणि त्यानंतर इंदापूर त्या पट्ट्यामध्ये 200-250 शेतकरी आहेत बरं. आणि 19 फार्मर प्रोड्युसर कंपन्या यातून लाभ घेतात. म्हणजे बरं. फार्मर प्रोड्युसर कंपन्यांनी ही युनिट उभी केली, बरं. ते वापरतात. माझ्या शेतावर मला हे तुमची प्रकल्प सुरू करायचा आहे, तर कसा सुरू करावा लागेल? यामध्ये आपल्याला 10 ड्रम उभे करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला ह्युमिक ऍसिडचा एक बॅरल तयार करायचा आहे. यामध्ये काय करायचं, मार्केटमधलं कुठल्याही चांगल्या कंपनीचं ह्युमिक ऍसिड घ्यायचे. 10 किलो ग्रॅन्युल येतात ना? ग्रॅन्युअल्स येतात, ते 10 किलो युमिक 200 लिटर साठी घ्यायची पावडर हा. आणि ती 190 लिटर पाण्यामध्ये टाकली तर ही विरघळून घ्यायची आणि त्याचं पाणी जे तयार होते ते ऑटोमॅटिक डिझॉल्व होते आणि मग डिझॉल्व झालेलं पाणी आपल्याला खतांबरोबर द्यायचे. यामध्ये काय होते, ऍसिडिक आणि अल्कलाईन खतांबरोबर जर आपण दिलं, म्हणजे ऍसिडिक आणि अल्कलाईन ज्याचं समजा 13-0-45 असेल, युरिया असेल, अशी नायट्रोजन युक्त खतं आहेत, त्यांच्या बरोबर आपण ह्युमिक ऍसिडचं द्रावणाचं रिकमेंड करतो. यामुळे काय होतंय, कसं द्यायचं? ते विरघळलेलं आहे. हे काय होतंय, 10 लिटर एकरी ड्रीप वाटे किंवा सोडायचं किंवा ठिबक पाण्यातून आळवणी. द्यायचं किंवा आळवणी द्यायचं किंवा हा. पाट पाण्याला सुद्धा द्यायचं. पण 10 लिटर आहे का? एक एकर साठी प्रमाण आहे. बरं. मग जर पाट पाण्याला द्यायचं असेल तर 200 लिटर पाण्यामध्ये तुम्ही त्याचं सोल्युशन टाकायचं. 10 लिटर टाकायचं. टाकायचं, ते द्यायचं ते पाठवा. द्यायचं. यामुळे काय होतंय का जमिनीत जीवाणूंचं खाद्य पण उपलब्ध होते, त्याचबरोबर जमीन भुसभुशीत होते आणि पांढऱ्या मुळांची वाढ होते. त्यानंतर फुलविक ऍसिड द्रावण आहे. तुमचं ही जी ह्युमिक ऍसिड आहे, ही काय काम करते? हे जमिनीची भुसभुशीतपणा वाढवते, हा. त्यानंतर पांढऱ्या मुळांची संख्या वाढवते बरोबर. आणि त्यानंतर पिकाला लागणारी अन्नद्रव्य उचलून देण्याचं काम करते. बरं. म्हणजे आणि त्याचबरोबर ह्युमिक आणि फुलविक हा नॅचरल सोर्स असल्यामुळे जमिनीचा पोत पण सुधारतो. बरं. आणि फुलविक पण तेच काम करतं का? फुलविक सुद्धा यामध्ये फुलविक कशासाठी वापरायचे, फुलविक ऍसिड द्रावण हा सेकंड सन म्हणून याच्याकडे पाहिलं जातं, म्हणजे दुसरा सूर्य, सूर्य. जेणेकरून प्रकाश संश्लेषण करण्यासाठी पिकाला सगळ्यात जास्त उपयोगी ठरतं हे. फुलविक ऍसिड. बरं. मग आज ज्या ठिकाणी सूर्यप्रकाशाची कमतरता जाणवते किंवा ढगाळ वातावरण असेल त्या ठिकाणी प्रकाश संश्लेषण करण्यासाठी फुलविक ऍसिडचा वापर केला जातो. बरं. मग याच्यातून काय होतंय का जी हेवी ग्रेड आहेत, 52-34 असतील किंवा मायक्रोन्यूटन्स असतील, तर या ग्रेड साठी आपण फुलविक ऍसिड द्रावण देतो. बरं, हे कसं तयार करायचं द्रावण? म्हणजे यामध्ये पण 3 किलो फुलविक ऍसिड पावडर घ्यायची हा. आणि 200 लिटर पाण्यामध्ये विरघळायची. बरं. तर याच्यातून जे पाण्याचं जे मटेरियल तयार होईल, हा. म्हणजे जे पाणी तयार होते ते आपण एकरी 10 लिटर याप्रमाणे वापरायचं. हे ह्युमिक ऍसिड प्रमाणे. ह्युमिक आता तुम्ही ऍसिड ह्युमिक ऍसिडचे पावडर घेतले का ग्रॅन्युल घेतले का? किलोची किंमत काय त्याची? आता किलोची किंमत ही मार्केटमध्ये साधारणतः 380 रुपयापासून तर 400-450 रुपयापर्यंत आहे. आणि फुलविक ऍसिड? फुलविक ऍसिड सुद्धा 380-340 पासून तर म्हणजे वेगवेगळ्या कंपन्यांचे आहेत, 700 रुपयापर्यंत आहेत. मग चांगलं कोणतं समजायचं? सर यामध्ये सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्याला पहिला प्रश्न काय होतो का त्याला मार्केटमध्ये जे मिळतंय ते पहिलं त्याला पाहावं लागतं, कारण चांगल्यासाठी त्याला शोधायला तेवढं मार्केटमध्ये त्याच्या ठिकाणी प्रोडक्ट अवेलेबल पाहिजे. नाही, पण काय होतं याच्यामध्ये किमतीमध्ये खूप मोठं व्हॅरिएशन आहे आणि व्हॅरिएशन असल्यानंतर बघा आता मग लोक स्वस्ताचं पर्याय निवडतात, परंतु तेवढं ते इफेक्टिव्ह राहत नाही असं माझं म्हणणं आहे. नाही, यामध्ये सगळ्यात महत्वाचं थोडीफार शेतकऱ्यांनी जागरूक राहिलं पाहिजे आणि ज्या कंपन्या मार्केटमध्ये चांगल्या हा. आहेत, ज्या जेणेकरून ज्यांचं नाव आहे. ज्यांचं नाव आहे किंवा त्यांचं रिझल्ट आहेत, हा. अशा कंपन्यांचे प्रॉडक्ट त्यांनी वापरावे ही शेतकऱ्यांना एक विनंती. बरोबर. आणि त्यानंतर हा. DF1 सोल्युशन आहे जे आपण DF म्हणजे काय? डिझॉल्व फर्टिलायझर. डिझॉल्व फर्टिलायझर कोणते? हे रेसिड्यू फ्री मध्ये आम्ही वापरतो. रेसिड्यू फ्री ग्रेप्स असतील, द्राक्ष, डाळिंब वगैरे भाजीपाल्यामध्ये हा. आपण हा DF1 चा बॅरल तयार करतो. आणि जर नॅचरल फार्मिंग करायचं असेल, नैसर्गिक शेती करायची असेल तर त्यांच्यासाठी आपण सप्तधान्य स्लरीचा ड्रम तयार करतो. मग सप्तधान्य स्लरी बरडा करायचा आणि तो यामध्ये भिजत ठेवायचा आणि त्याच्यातून जे निघणार द्रावण आहे किंवा जी स्लरी आहे तिला डवळायची आणि डवळल्यानंतर एकरी 50 लिटर आपण एका वेळी द्यायची. तर ते किती दिवस ठेवायचे? एक 5 दिवस कमीत कमी ठेवायचं. आणि ही जी नैसर्गिक शेती किंवा सेंद्रिय शेतीसाठी सप्तधान्य आणि ही DF1 रेसिड्यू फ्री रेसिड्यू फ्री साठी. रेसिड्यू फ्री साठी याच्यामध्ये काय करतो आपण, सल्फेट फॉर्मची खतं आहे. यामध्ये युरिया 4 किलो आहे 200 लिटर पाण्यासाठी. त्यानंतर झिंक सल्फेट 2 किलो आहे, 3 किलो आहे. फेरस सल्फेट 3 किलो आहे. त्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट 10 किलो आहे. त्यानंतर याला चिरेटिंग करण्यासाठी फुलविक ऍसिड 250 ग्रॅम आहे. त्यानंतर मॅग्नीज सल्फेट 2 किलो आहे आणि कॉपर म्हणजे मोरचूत आपला 250 ग्रॅम आहे, कॉपर सल्फेट. तर या सल्फेट फॉर्मच्या खतांचं या ठिकाणी मिक्स हे डिझॉल्व्ह केलं जातं. विरघळवल्यानंतर याचं द्रावण इमिजिएट तयार होतं आपल्याला.
इमिजिएट तयार होतं. बरं. तर हे द्रावण ज्यावेळी आपण खत पिकांना देतो तर त्यावेळी कुठल्याही प्रकारची मायक्रोन्यूट्रिएंट डिफिशियन्सी राहत राहत नाही. नाही. म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य जे आहे मग त्याची पद्धत कशी द्यायची पद्धत ही पण याच्यासारखीच आहे. एकरी 10 लिटर आपण पाटपाण्याला पाणी किंवा आळवणी आळवणी ओके. करतो. एकरी 10 लिटर. 10 लिटर हा मग याच्यातून काय होतंय मायक्रोन्यूट्रनची कुठली कमतरता येत नाही. बरं. आणि सगळ्यात महत्वाचं याच्यापासून रासायनिक अभिक्रिया तयार होऊन यामध्ये मॅग्नेशियमची उपलब्धता चांगली होते. म्हणजे काय त्यानंतर कॅल्शियम सल्फेटच्या जमिनी चुनखडीच्या जमिनी चुनखडीच्या. त्या चुनखडीच्या जमिनीमध्ये सुद्धा याचे रिझल्ट चांगले आले. म्हणजे चुनखडीच्या जमिनी असतील चोपन जमिनी असतील तिचं अन्नद्रव्य लवकर पिकाला घेता येत नाही ती उपलब्ध करून देते ते उपलब्ध करून देण्यासाठी याचा अधिक फायदा होतो. ओके ओके आणि त्यानंतर याच्यामुळे काय होते फळाचा आकार चांगला होतो. वजन चांगलं भेटतं. हा. आणि मालाला एक चकाकी चकाकी. ही जीवाणू स्लरी आहे. हम्म. तर जीवाणू स्लरीमध्ये आपण काय करतोय शेण आणि बेसन पीठ हे 200 लिटर पाण्यामध्ये आपण काय करतोय हे टांगून ठेवतोय एका फडक्यामध्ये. म्हणजे जेणेकरून ते ड्रिपला किंवा पाटपाण्याला आपल्याला देताना त्याचं फर्टिगेशनला अडचण येत नाही. याच्यामध्ये गुळ गोमूत्र 5-5 लिटर अशा पद्धतीने मिक्सिंग करतो. 200 लिटर हे 5 ते 6 दिवस आपण भिजवतो. आणि 5 दिवसानंतर याच्यामध्ये आपल्याला ज्या पाहिजे त्या बॅक्टेरिया समजा ज्यामध्ये पोटॅशियम आपटेक बॅक्टेरिया असतील फॉस्फरस आपटेक बॅक्टेरिया असतील त्या बॅक्टेरियांचं आपण याच्यामध्ये हो त्या अगदी 250 ml टाकायच्या आणि त्या 200 लिटर मध्ये ते वाढून घ्यायच्या. म्हणजे जीवाणू स्लरी ही अतिशय व्यवस्थित तयार होते. आणि त्यानंतर सोडायच्या अगोदर आपण काय करतो यामध्ये डिकम्पोजर आणि ईएमचं द्रावण मिक्स करतो. म्हणजे ड्रिप मध्ये देताना किंवा पाटपाण्यात देताना ईएम आणि डिकम्पोजर काय करते का याला अजून कुजवण्यासाठी चांगलं मदत करते आणि जीवाणूंची संख्या वाढवण्याचं पण काम करते. मग देण्याची पद्धत अशीच देण्याची पद्धत याची पण एकरी 10 लिटर किंवा जर 15 ते 20 दिवसातून जर द्यायचं असेल एखाद्या शेतकऱ्याला तर एकरी 50 लिटर द्यायचं. पण या ड्रम मध्ये किती दिवस ठेवायचं म्हणले हे ड्रम मध्ये आपल्या एका पिकाच्या शेड्यूल प्रमाणे साधारणतः जर बनवायची प्रोसेस आपण एका वेळी द्यायचं असेल तर 200 लिटर सुद्धा देऊ शकतो. त्या शेतकऱ्याला वाटलं महिन्याभर वापरायचं तर 15-15 दिवसाच्या अंतराने 100 देऊ शकतो. आणि 2 महिने ठेवायचं असेल तर त्याला जर समजा 25 लिटर देऊ शकतो. पण सगळ्यात जास्त फायदा काय होतो का जितक्या लवकर बनून जितक्या लवकर वापराल तितकी चांगली तयार राहते. चांगली राहते ताजं राहते. बरं आणि ह्याला काय मध्ये हलवून लागतं हो याला डवळण्याची प्रक्रिया चालू ठेवायची. यामध्ये 5 दिवसात आपण जे चालू करतो रोज जरी हलवलं सकाळ संध्याकाळ दिवसातून 2 टाइम 1-1 तास किंवा एकदा जरी डवळलं तरी भरपूर होतं. जे तुम्ही सांगताय ते जमिनीत जास्त गेलं तर त्याला दुष्परिणाम काहीच नाही. यामुळे काय होते का जमिनीमध्ये पुन्हा मगाचाच विषय आहे का जमीन तंदुरुस्त होण्यासाठी काय लागते का जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढण्यासाठी जीवाणू वाढावं लागतं. जीवाणू वाढण्यासाठी तुमच्याकडे ऑर्गॅनिक कार्बन जमिनीमध्ये असेल तर ती संख्या वाढते. मग तो ऑर्गॅनिक कार्बन कुठून येतो तर आपण जे नैसर्गिक घटक टाकतो शेतीमध्ये मग शेण असेल गोमूत्र असेल काडी कचरा असेल तर त्यामध्ये आपण याचे अर्क टाकतो डाळीचं पीठ आहे. मग याच्यामुळे जीवाणूंचं खाद्य पण जाते आणि त्यानंतर कंपोस्ट खत पण जाते. बरोबर आणि ते जमिनीत गेल्यानंतर ती कुजण्याची प्रक्रिया पण फास्ट होते. आणि त्यानंतर गांडूळ निर्मितीसाठी किंवा गांडूळ वाढीसाठी याच्यातून खूप मोठा वेस्ट डिकम्पोजरचा ड्रम आहे. वेस्ट डिकम्पोजर हे गाझियाबाद संस्थेने आहे डिकम्पोजर कल्चर. याच्यामध्ये आपण ते जे कल्चर आहे 20 ग्रॅमचं कल्चर 200 लिटर पाणी 20 ग्रॅम कल्चर गाझियाबादचं आणि त्यामध्ये 200 लिटरला 2 किलो गुळ हे 5 दिवस ठेवल्यानंतर याचं वेस्ट डिकम्पोजर 200 लिटर तयार. किती ग्रामची बाटली ही 20 ग्रॅमची बॉटल आहे. यामुळे काय होतंय का सोप्या पद्धतीने जीवाणूंची संख्या वाढण्यासाठी फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया पण यातून अवेलेबल होतात आणि जमिनीतला भुसभुशीतपणा वाढवण्यासाठी याच्यामुळे मदत होते. सच्छिद्रता वाढते. त्याचबरोबर गांडुळांची निर्मिती होण्यासाठी सुद्धा याच्यातून चांगलं वातावरण तयार होतं जमिनीत. आणि याचं वैशिष्ट्य असं आहे का हे याला जितक्या वेळेस आपण हवा देऊ किंवा एरिएशन देऊ त्यासाठी त्यामध्ये याच्या जास्तीत जास्त प्रमाणात वाढ होते. आणि शेतकऱ्याला या ठिकाणी एकदा जरी एक कल्चर आणलं तर वर्षभर पुन्हा त्याला आणावं लागत नाही. कारण का तर हे आपण दयासारखं विरजन म्हणून या ठिकाणी त्याचं 20% द्रावण शिल्लक ठेवून आपण त्या पुन्हा वाढवू शकतो. म्हणजे या एका डबीपासून आपण लाखो लिटर तयार करू शकतो. मग शेतकऱ्यांनी घरी बनवल्यामुळे काय होते का शेतकऱ्याला 1000 लिटर तयार करायचे किंवा 10,000 लिटर तयार करायचे तरी त्याला काही कुठल्या प्रकारचं बंधन राहत नाही. आता 20 ग्रामचा जो विरजन आहे ती कितीला मिळते किंमत काय आहे याची मार्केट प्राइस आता 50 रुपये आहे ऑनलाईन. म्हणजे या पद्धतीने आपण 5 ड्रम हे जमिनीसाठी वापरतो. मग त्या
त्यामधलाच एक ड्रम आहे जो EM2 द्रावण. हा. हा जमिनीतून सुद्धा आता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रयोगांती सिद्ध झालाय का जमिनीतून सुद्धा वापरल्यानंतर फायदा होतो वा. आणि फवारणीसाठी पण वापर केला वा. जातो. तर याच्यामध्ये काय होतंय का EM2 द्रावण हे जे कसं बनवायचं तर यामध्ये मेपल कंपनीचं जे EM1 कल्चर येतं. हा EM1 EM1 आहे हा. हा EM1 मग हे EM1 द्रावण मिळतं. EM1 ही 1 लिटरची बाटली काय साधारण किंमत काय असेल? याची 550 रुपयापर्यंत 550 रुपयापर्यंत आहे. आणि ही आणली समजा ही किती ह्याला पुरती? ही हिच्यापासून सुद्धा आपण 1 लिटर 2 लिटर द्रावण या ठिकाणी मदर कल्चर म्हणून घेतो आणि त्याच्यामध्ये 2 बॉटल टाकायच्या. 200 लिटर साठी 2 लिटर द्रावण टाकायचं, टाकायचं हा. आणि 4 किलो गुळ टाकायचा. हा. याच्यापासून पुन्हा EM2 तयार होतो. बर. मग EM2 तयार झाल्यानंतर त्याच्यापासून सुद्धा आपण लाखो लिटर पर्यंत EM2 तयार करू शकतो. जसं विरजन. वेस्ट डिकम्पोजरचं विरजन म्हणून वापरतो तसंच EM2 सुद्धा आपण विरजन म्हणून वापरायचं. बरं. फक्त याची तयार करण्याची पद्धत वेगळी आहे. शास्त्रीय दृष्ट्या कशी आहे यामध्ये आपण काय करतोय का हवाबंद जागेत वाढवायचंय. अनारोबिक परिस्थितीत याला वाढवायचंय का प्रकाश पण येऊ द्यायचा नाही. याला प्रकाश आणि हवा पण नाही हवा जाऊ पण द्यायची. जाऊ द्यायची नाही. तर यामध्ये काय होतंय का याला सिंगल इयरवाला आहे का जे कुकरला जे ज्याप्रमाणे शिट्टी येते हा. का आतमध्ये गॅस तयार झाल्यानंतर फक्त त्यातली हवा बाहेर जाते हवा बाहेर. परंतु वरनं हवा जात नाही. हा. अशा पद्धतीचा याला इयरवाल आपण बसवतो. अशा पद्धतीचा हा इयरवाल आहे. हा सिंगल इयरवाल आहे. कुठे भेटतो हा? हा मार्केटमध्ये कुठल्याही दुकानात भेटतो आपल्याला. काय किंमत आहे आणि कसा फिट करायचा तो? हा 30 रुपयापासून तर 150 रुपयापर्यंत क्वालिटी मध्ये फरक आहे. तो फिट कसा करायचा त्याला? हा ड्रमला या ठिकाणी होल पाडायचा हा. आणि थ्रेडिंग मध्ये बसवून टाकायचा. बरं, बरं. यामुळे काय होतंय का याच्यामध्ये तयार झालेला जो गॅस गॅस आहे आहे. किंवा प्रेशर हा. आहे तो प्रेशर आल्यानंतर हा बॉल वर तयार होतो आणि आतला प्रेशर बाहेर निघून जातो. हा. गॅस निघून जातो आणि हवा गॅस प्रेशर कमी झाल्यानंतर हे पुन्हा बंद होतं हा. आणि वरनं हवा जात नाही या ड्रम मध्ये. हा, हा. मग यासाठी हा सिंगल इयर वाला या ठिकाणी आपण म्हणजे बसवतो. याचा मतलब आहे की तुमची बाहेरची हवा त्यामध्ये पुन्हा जाऊ द्यायची जाऊ नाही. द्यायची नाही. म्हणजे त्याला ऑक्सिजन ऑक्सिजनचा पुरवठा झाला नाही पाहिजे. झाला नाही पाहिजे. म्हणजे ऑक्सिजन विरहित वाढणाऱ्या ह्या बॅक्टेरिया बॅक्टेरिया आहे. असंच आहे ना? हो बरोबर. हा पण वर्षभर आपण वापरू शकतो. वापरू शकतो पण कधी तयार केल्यानंतर किती दिवस ठेवायचं ते सोल्युशन? 5 दिवसानंतर हे द्रावण वापरण्यासाठी तयार होतं. हा. तर या द्रावणाचं साधारणतः शेतकऱ्याला पाण्यासाठी आपल्याला आंबट गोड वास येतो. हा बरोबर. त्यानंतर त्याचा pH 3.5 ते 4.5 पर्यंत येतो बर. आणि त्याच्यावरती पांढरट डायसारखी साय येते. साय येते. म्हणजे अशा पद्धतीने हे जीवाणू कल्चर तयार झाले याचं हे पाहण्यासाठी लक्षण आहे. लक्षण पण ते आता त्याचा वापर कसा करायचा? आणि यामध्ये त्यामध्ये कलर आहे का? अशा पद्धतीचा कलर येतो अगदी चॉकलेटी कलर मध्ये तर कलर मध्ये येतो. हा. आणि वापर करण्यासाठी तीच पद्धत आहे. एकरी कमीत कमी 10 लिटर जास्तीत जास्त किती पण लिटर तुम्ही सोडू शकता. बरं. आणि आजपर्यंत शेती क्षेत्रात काय झालं होतं का ऍरोबिक कंडिशन जिथपर्यंत आहे म्हणजे जिथपर्यंत वापसा कंडिशन आहे तिथपर्यंत जीवाणूंची संख्या वाढत होती आणि जमीन तिथपर्यंत वापरात येत होती. हा. आणि EM द्रावणामुळे काय झालं जिथपर्यंत ओलावा आहे हा. म्हणजे पूर्वी 6 इंचापर्यंत किंवा 4 इंचापर्यंत जमीन भेटायची किंवा 1 फुटापर्यंत. हा. आजपर्यंत काय झाले का 2-2 फुटापर्यंत जिथपर्यंत ओलावा आहे अनारोबिक कंडिशन जिथपर्यंत जमिनीमध्ये आहे तिथपर्यंत ही बॅक्टेरिया काम करते. बर. म्हणजे तिथपर्यंत जमीन जिथं जमिनीत ऑक्सिजन नाही आणि ओलावा आहे ओलावा आहे आणि तिथं काम तिथपर्यंत करते. ही बॅक्टेरिया आपल्याला हवाबंद जागेत चांगल्या हवाबंद. पद्धतीने. तर याला शास्त्रीय दृष्ट्या तयार केल्यानंतर वर्षभर आपल्याला वापरता येतं बर आणि वर्षभरात त्याला लाखो लिटर आपण त्या 2 लिटर पासून तयार करू शकतो. बर बर. मग यातून काय होते जमीन भुसभुशीत होते. हा बर. जमिनीचा pH सुधारला जातो आणि त्यानंतर डिकम्पोजिशन होते विघटनाची क्रिया होते याच्यामध्ये आणि त्यानंतर डिइंट्रिगेशन होतं म्हणजे म्हणजे डिइंटिग्रेशन म्हणजे काय? म्हणजे यामध्ये काय होतंय विघटन आणि हा, कुजवणं दोन्ही. या दोन्ही प्रक्रियांना यातून चालना मिळते. हा. आणि जे जमिनीत असणारे नैसर्गिक घटक आहे हा. म्हणजे पालापाचोळा आहे किंवा कचरा आहे तर त्याचं व्यवस्थितरित्या विघटन करतो. इथून पुढे जे फवारणीसाठी बॅरल जे आपण पाहणार हा. आहे तर या ही बॅरल तुम्ही दोन्हीसाठी उपयोग करता का? दोन्हीसाठी वापरतो. हा म्हणजे आता जमिनीतून जमिनीत सोडण्यासाठी पण सोडून आणि फवारणी- फवारणीसाठी पण. कसं करायचं? फवारणी आपण तेच पाहूया. आता हे EM द्रावण तयार झाल्यानंतर EM द्रावणापासून आपण जे पुढचे अर्क जे आहेत ते तयार कसे करायचे ते हा. पाहूया. हा. तर EM द्रावणातून म्हणजे पूर्वी जे अर्क बनवले जायचे हा. म्हणजे इथून मागे ज्या थिअरी टेक्नॉलॉजी आल्या हा. यातून काय व्हायचं सडवण्याच्या क्रिया व्हायच्या हा. किंवा अर्क काढण्याच्या वेगवेगळ्या पद्धती. हा. मग त्याच पद्धतीने ही EM द्रावणाची एक पद्धत आहे. बर. याच्यातून काय होतंय का कुठल्याही प्रकारचा उग्र किंवा घाण वास येत नाही. हा पाण्यामध्ये केल्यानंतर ती वास येतो. वास येतो. हा. आणि किंवा दशपर्णी केलं तर आपण पाहिलं तर त्याचे पूर्वी जे वापरले जायचे हा.
त्याचा उग्र वास यायचा आणि ठराविक दिवसानंतर त्याच्यामध्ये किडे पडायचे किंवा आळ्या व्हायच्या, खराब व्हायचं ते द्रावण, काळसर पडायचं. मग वापरणारी व्यक्ती ते वापरत नसायची किंवा त्या मालावर वापरल्यानंतर त्याचा सुद्धा वास यायचा. तर यामध्ये काय झालंय का ईएम द्रावणाचा वापर केल्यामुळे काय होतं, ईएम द्रावणाला मूळतःच आंबट गोड वास आहे, त्यामुळे त्याच्यात काही कुठल्याही प्रकारचा म्हणजे घाण वास येत नाही. त्याचबरोबर विघटन करण्याची पद्धत असल्यामुळे याच्यातून काय होतंय का कुठल्याही प्रकारचं ते द्रावण खराब होण्याची जास्त चान्सेस नसतात, म्हणजे जास्तीत जास्त काळ ते चांगलं राहतं. मग याच्यातून आपण जे पुढचे अर्क काढतोय ती ह्या ईएम द्रावणामध्ये हे सगळे अर्क आपण तयार करतो. मग याच्यातून भास्कर साहेबांनी संशोधनात असं लक्षात आलं का शेतकऱ्यांकडे वेगवेगळ्या ठिकाणी प्रयोग करून पाहिले. मग याच्यातून वेगवेगळे फॉर्म्युलेशन तयार झाले. मग याच्यामध्ये शेतीसाठी आता लागतं काय, सगळ्यात पहिलं अन्नद्रव्य, त्यानंतर येणारी कीड आटोपली पाहिजे आणि येणारा रोग आटोपला पाहिजे आणि त्यानंतर त्याला लागणार एखादं टॉनिक लागलं पाहिजे. अशा पद्धतीने हे ईएम द्रावणातून मग पुढची थिअरी टेक्नॉलॉजी तयार करण्यात आली. मग याच्यातून काय होतंय का शेतकऱ्याला लागते ते कीटकनाशक, तर त्यामध्ये 3 कीटकनाशक या ठिकाणी प्रामुख्याने पहिली सुरुवातीला शेतकऱ्यांसाठी तयार होतात. मग याच्यामध्ये दशपर्णी अर्क आहे, यामध्ये 10 झाडांचा पाला आहे. मग पूर्वी जो दशपर्णी व्हायचा त्याचा उग्र किंवा घाण वास यायचा, तर यामध्ये आपण जर वर्षानंतर जरी खोललं हे द्रावण किंवा 8 महिन्यानंतर जरी खोललं तर त्यामध्ये कुठल्या प्रकारचा घाण वास येत नाही आणि अगदी आंबट गोड वास राहतो. त्याचबरोबर हे द्रावण वापरल्यानंतर त्या वापरणाऱ्याला सुद्धा कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही आणि केमिकल सोबत सुद्धा या ठिकाणी रेसिड्यू फ्री मध्ये आपण वापरतो. मग याच्यातून काय होतं, बरोबर केमिकल सोबत सुद्धा. मग त्यामुळे काय झालंय का जे आपण केमिकल वापरत चाललोय, आपण आज काय म्हणतोय का रासायनिक औषधं वापरून त्याच्यामध्ये किडींमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढत चालली आणि म्हणजे त्याची पुढची प्रजननी लवकर कंट्रोल होत नाही. मग यासाठी काय आलं, त्याच्या दशपर्णीमध्ये कीटकनाशक दिल्यामुळं का त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा रोगाचा साठी किंवा किडीसाठी जो आपण कसं म्हणतो त्याला वाढणारा जो प्रतिरोध आहे तो कमी होतोय किंवा त्याला आपण सायन्स दृष्टीने काय म्हणू शकतो, त्याची प्रतिकारशक्ती म्हणजे जी वाढलेली होती ती कमी होती. ती कमी होते आणि ते औषध आपल्यासाठी चांगलं गुणकारी ठरते. याला पण तुम्ही माल दिला. हे सगळे बॅरल आपण ईएम द्रावणात बनवल्यामुळं काय होतंय का ईएम द्रावण याचा बेस आहे. ईएम द्रावणामध्ये आपण काय करतोय, हे EM2 द्रावण ह्या बॅरल मध्ये हवा विरहित आहे, त्यामुळे त्याला ते एअरवाला असणं गरजेचं आहे. हवा जाऊ द्यायची म्हणण्यामध्ये यामध्ये हवा जाऊ द्यायची नाही. मग याच्यातून काय करतोय, दशपर्णी अर्क आपण तयार करतोय, 10 झाडांचा पाला याच्यात टाकतोय. आणि कुठले असतात मग यामध्ये जांभूळ आहे, करंज आहे, निरगुडी आहे, नीम आहे, त्याच्यानंतर सीताफळ आहे, टणटणी आहे, त्याच्यानंतर आपल्या विभागात तरवड आहे, गुळवेल आहे. अशा प्रकारे 12 ते 13 वनस्पतीपैकी 10 वनस्पती आपण याच्यामध्ये कमीत कमी 10 वनस्पती काही अडचण नाही शेतकऱ्याला. आणि ह्या 10 झाडांचा पाल्याचा अर्क या ठिकाणी या ईएम द्रावणातून काढला जातो आणि सगळं ईएम द्रावण असतं. ईएम द्रावण असतं, त्यामध्ये पाला टाकायचा, हा पाला टाकायचा. किती दिवस ती सडवायचा, याची प्रोसेस आहे एक 20 दिवसापर्यंत हा पाला टाकायचा. त्यानंतर मग याच्यामध्ये आता नवीन प्रोसेस चेंज होत गेल्या. यानंतर मशीनच्या द्वारे याच्यातून आपण अर्क बनवण्यासाठी त्या पाल्यांचं पावडर वगैरे करायला लागलो, मिक्सिंग पावडर वगैरे करायला लागलो पाल्यांची. आणि ते पावडर किंवा कुट्टी करून ते पाले जर टाकले अगदी 10व्या दिवशी आपल्याला ते दशपर्णी चांगल्या पद्धतीचं तयार होतं. अशा प्रकारे म्हणजे पूर्ण पाला टाकायच्या ऐवजी ओला त्याचे पाले सुद्धा आपण पावडर करून या ठिकाणी दशपर्णी टाकू शकतो. म्हणजे त्याचे सगळे तुम्ही वाळवून त्याचा हे केलेला आहे, पावडर केलेली. शेतकऱ्याला विकता का पण तुम्ही? 2.5 किलो आहे. ज्या शेतकऱ्यांना शक्य होत नाही मिळवणं किंवा ज्या ठिकाणी ज्या शेतकऱ्याकडची अडचण आहे, लेबर नाही किंवा त्यांना वेळ नाही, अशा शेतकऱ्यांसाठी त्यांचं काम कुठेही बंद पडू नये म्हणून शाश्वत फार्मिंग फाउंडेशन गरज लागेल त्याच्यासाठी प्रत्येक गोष्ट अवेलेबल करून देतं किंवा ज्या ठिकाणी भेटलं त्या ठिकाणी त्यांना उपलब्ध करून देण्यासाठी काम करतो. याच्यानंतर आपण आमिल अर्क तयार केला जातो. आमिल म्हणजे काय? याच्यामध्ये आलं, मिरची, लसूण आहे. मिलीबग साठी सगळ्यात उत्कृष्ट औषध आहे. मिलीबगला कंट्रोल करण्यासाठी याचा वापर केला जातो आमिल. मग याच्यातून काय होते, आलं, मिरची, लसणाचं सम प्रमाणात वापर करून या ठिकाणी 200 लिटर मध्ये टाकून याच्यामध्ये आलं 4 किलो, मिरची 4 किलो आणि लसूण 8 किलो 200 लिटर पाण्यासाठी या ठिकाणी टाकायचं आणि अगदी 5 दिवसात कुट्टी करून यामध्ये मशीन आहे, पोलरायझर मशीन मध्ये त्याची पावडर केली जाते किंवा त्याचा आपण गिरवी केली जाते आणि ती दळून याच्यात टाकून द्यायची.
वाळलेलं ओलं असलं तरी चालते, काही अडचण नाही. बरं कुठून टाकायचं किंवा पावडर करून मिक्सर मध्ये मिक्सर मधून काढायचं. हा किंवा पल्वरायझर मशीन आहे. हा, मग किती दिवस ठेवायचा? हा पण 1 वर्षभर या द्रावणाला काही नाही, वापरायचं कधी वापरायचं? 5 दिवसानंतर हे द्रावण तयार होतं वापरायला. आणि मग वर्षभर ठेवलं तरी चालतं? वर्षभर ठेवलं तरी चालतं. बरं. आणि 10 मिली प्रति लिटर प्रमाणे 1 लिटरला याचा वापर करतो आपण फवारणीसाठी. बरं. आणि तुम्ही मिलीबग म्हणले त्याच्याबरोबर बाकीच्या किडी पण होत असतील ना? बाकीच्या किडींना पण कंट्रोल होतो, तर त्यासाठी दशपर्णी पण आहे आपला. हा. दशपर्णी म्हणजे शेतकऱ्याला मगाशी जो विषय झाला, सातत्याने वेगवेगळ्या किडींवरती कंट्रोल करायचं हा. असतं. मग आदलून बदलून घेण्यासाठी त्याला दशपर्णी एक आहे, म्हणजे 10 पडी मारायचं नंतर ही बाला- आमिल मारायचा, आणि त्याच्यानंतर पुढचा जो बॅरल आहे आपण तो पाहणार वेमिल आहे. हा. मिक्स करून नाही मारायचं? मिक्स करून मारलं तरी चालतं, पण शेतकऱ्याला काय होतंय का 4-4 दिवसाला स्प्रे पाहिजे असतो, आणि त्यालाही समाधान कशासाठी, तर आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी मारले किंवा नाही मारले, हा. तर त्यासाठी कंट्रोल राहण्यासाठी त्याला आलटून पालटून हा. वेगवेगळी कीटकनाशक घेता आली पाहिजे. आता मग याचं- कीटकनाशकाबरोबर मारता येतं काही? कुठल्याही कीटकनाशकासोबत बरं. वापरते. Mix करता. त्यानंतर हे एम वेमिल अर्क हा. आहे, याच्यामध्ये वेखंड, मिरची, लसूण आहे. तर वेखंड, मिरची, लसूणाचा अर्काचा वापर आपण या ठिकाणी लाल कोळीसाठी करतो. तर लाल कोळी कंट्रोल राहण्यासाठी आज टेम्परेचर वाढत चालले हा. आणि कोळी वर्गातले कीटक जास्त प्रमाणात प्रादुर्भाव होतात, तर त्यासाठी कंट्रोल करण्यासाठी हे वेमिल अर्काचा वापर करतो. वेबिलमध्ये काय काय घटक किती घ्यायचे? याचं पण प्रमाण तसंच आहे. वेखंड 4 किलो, मिरची 4 किलो आणि लसूण 8 किलो. हा, ठीक आहे. हे वेखंड आहे. हे कुठे मिळते? मार्केटमध्ये, मसाला मार्केटमध्ये कुठेही मिळेल, मिळतंय? मिळतंय, निश्चित मिळतंय. काय किंमत असं साधारण? साधारणतः 200 रुपयापासून तर 400 रुपयापर्यंत मिळतं. म्हणजे किलोचा जसं- तर अशा प्रकारे आपण 3 कीटकनाशकं पाहिली, हा. आणि त्यानंतर जे महत्वाचा विषय होता, शेतकऱ्याला एक बुरशीनाशक लागतं, एखादं कीटकनाशक लागतं, हा. एखादं टॉनिक लागतं. हम्म. तर जो टॉनिकचा विषय म्हणजे त्याला संजीवक हा. लागतं, किंवा त्याला लागणार आयमोनो ऍसिड लागतं, सीवीड लागतं, किंवा हा. त्याला एखादं प्रोटीन्स हा. लागतं. तर या पद्धतीने एम द्रावणातून मग 10 ड्रम थिरीच्या माध्यमातून जे पुढचे ड्रम तयार केलेत, यामध्ये देशी केल्प नावाचा हा प्रॉडक्ट आहे. देशी केल्प नावाचा प्रॉडक्ट आहे. देशी केल्प. केल्प. हा, हा, देशी मार्केटमध्ये या प्रकारची औषधं ज्यावेळी येतात, या औषधांची किंमत 1000 ते 1200 रुपयापासून तर 1400 रुपयापर्यंत म्हणजे हा. येतात. लसूण घास आहे, म्हणजे मेथी घास 14 किलो, मेथी शेवग्याचा घास. पाला 14 किलो, हा. आणि त्यानंतर कोरपड 14 किलो. म्हणजे ही ओलीच टाकायचं? हा ओलीस टाकायची. त्याचा आपण क्रशिंग करून टाकू शकतो, मिक्स करायचं. मिक्स करून शकतो, आणि अशा पद्धतीने तयार केल्यानंतर ते 15 ते Tonic. 20 दिवसानंतर टॉनिक म्हणून सगळ्यात उत्तम काम करतं. बरं. याच्यामध्ये सिलिकॉनची पूर्तता भेटते. त्यानंतर सगळं कॅल्शियम पण अवेलेबल होतो शेवग्याच्या हा. याच्यातून, आणि लसूण घासामधून सगळ्या प्रकारचे मायक्रोन्यूट्रन किंवा मायक्रोब्स असलेलं जे खाद्य आहे, जे हा. गुरांना हा. आवडतं, गुरांची त्वचा एकदम तैलदार तयार होते, तजेलदार होते. तशाच पद्धतीने पिकाला सुद्धा ते तजेलदार तजेलदार करतं. म्हणजे टॉनिक आहे? टॉनिक आहे. आणि किती कसं वापरायचं? कुठं हे वापरायचं? सुद्धा 10 मिलीनी प्रति लिटर कोणत्याही स्टेजला वापरू शकतो, फवारणीतून वापरायचं. ओके ओके. आणि त्यानंतर मग पुढे आहे जो खेकडा अर्क आहे. 20 किलो खेकडे याच्यामध्ये टाकायचे, कसे मेलेले खेकडे, ते करा. क्रश करायचे, हा. म्हणजे त्याचा आपण पेस्ट करायची, किंवा ते मेलेले खेकडे असतात ते फोडून याच्यामध्ये टाकायचे. बर. मग त्याच्यापासून काय होतंय का 200 लिटर द्रावणाला 20 किलो खेकडे आणि M2 द्रावण टाकायचं. याच्यापासून अतिशय म्हणजे चांगलं एक किती टाकायचं? 200 लिटर. 180 लिटर M2 आणि 20 किलो कबाब करायचे. हा हा. तर या पद्धतीने एम खेकडा अर्क तयार हा. होतो. याच्यापासून सगळ्यात जास्त कॅल्शियमचा वापरायला कधी घ्यायचा? वापर कधी? हा 5 मिलीनी फवारणीसाठी नाही नाही, हे केल्यानंतर टाकल्यानंतर किती दिवसाला वापरायला येतो? 10 दिवसात तयार 10 दिवसात येतो आणि 10 वर्षभर दिवसात. टिकतो. वर्षभर टिकतो. हा. काय अडचण नाही. याच्यातून आपल्याला चांगल्या प्रकारचं प्रोटीन्स किंवा याच्यातून कॅल्शियम कॅल्शियम. आणि किटोसान मिळतं. किटोसान. किटोसान हा. याच्यातून चांगल्या पद्धतीने उपलब्ध होतं. बरं. आणि शेतकऱ्याला ज्या डावणी वगैरे या आजारासाठी जी औषधं लागतात ते किटोसान ती मध्ये असतात. किटोसान असतं त्याच्यामध्ये. तर हा. त्याच्यातलाच घटक डावणी, मुळी वगैरे. यामध्ये आपल्याला मिळू शकतो झाडाला. बरोबर. म्हणजे त्या पद्धतीने बुरशीनाशक म्हणून सुद्धा एक अर्क काम करतो. त्यानंतर मासा अर्क आहे. आता मार्केटमध्ये सगळ्याच ठिकाणी आपल्याला मासे अवेलेबल हा. होतात, किंवा मग वेस्टेज आहे, माशाचं वेस्टेज असेल जे घनकचरा व्यवस्थापनामध्ये पण आपण ते वरचं चाललेलं पण चालत असेल ना? चाललेलं चालतं. तुकडे केलेले मासे किंवा एखादे 2 छोटे मोठे हा. मेलेली मासे असतील, हा, हा. त्या माशांचं 20 ते 24 किलो मासा आपण 200 लिटर मध्ये टाकायचा, मग ते आणि कुस करून त्याचे पण तुकडे करून टाकायचे. तुकडे करून टाकायचे. तुकडे करून टाकायचे.
किंवा त्याचा लवकर विघटनासाठी कुस करून टाकले तर उत्तम होतं. उत्तमच, हा. मग त्यानंतर हे पण द्रावण 10 ते 20 दिवसापर्यंत तयार होते साधारणतः. याच्यामध्ये जर पल्वरायझर म्हणजे कुस करून टाकलं तर 10 दिवसानंतर हे द्रावण आपल्याला वापरायला येऊ शकतं. कसं वापर करायचा? मग याचं पण प्रमाण जमिनीतून आपल्याला एकरी 5 ते 10 लिटर देऊ शकतो. हा. आणि त्यानंतर फवारणीसाठी 5 मिली देऊ शकतो आपण हे वर्षभर टिकते. वर्षभर. त्यानंतर पुढचा आहे यम फळ अर्घ, जो मगाशी विषय झाला होता का सेंद्रिय शेतीमध्ये किंवा बाकीचे पर्याय म्हणून पिकलेली जी फळं आहे गोड, हा. ज्यामध्ये चिकू आहे, त्यानंतर पपई पपई आहे, असे पिकलेल्या फळांपासून संत्रा, मोसंबी काय असतं? नाही आंबट नाही तर पिकलेली किंवा खराब परिपक्व होऊन गेलेली फळं केळी कोणती- असेल कोणती चालेल? कोणतीही, ओके. फक्त त्यामध्ये गोडी असते गोडी असते जास्त. म्हणजे शुगर जास्त असतं. शुगर असली पाहिजे. हा. म्हणजे या पद्धतीच्या फळांपासून आपण शेतकऱ्याच्या बांधावरती पिकलेल्या फळांचा फळार्क तयार करता येतो. यामध्ये पण 25 ते 50 किलो पर्यंत फळं टाकायची त्या गोडीनुसार आणि त्यानंतर यम द्रावणात भिजत ठेवायची. हे पण द्रावण अगदी 10 ते 15 दिवसानंतर वापरायला तयार फवारणी तयार होते. फवारणीसाठी पण तयार. कशासाठी फवारायचं? मग यामध्ये सुद्धा टॉनिक म्हणून या ठिकाणी काम होतं. Tonic. हा, टॉनिक म्हणून सगळ्या फळांमध्ये जे सकाळी- प्रोटीन्स आहेत किंवा बाकीच्या गोष्टी आहेत त्या गोष्टी त्या पिकाला मिळतात आणि पिकातून त्या झाडाला मिळाल्यामुळे झाड तंदुरुस्त राहतं. बरोबर. अशा पद्धतीने हे फवारणीचे ड्रम आणि जमिनीतून सोडायचे ड्रम, बरं. अशा पद्धतीची ही 10 ड्रम थिअरी आहे. हा. आणि त्यानंतर म्हणजे याला जे आपण मगाशी म्हणत होतो का शास्त्रीय दृष्ट्या समजून घेणे, हा. मग यासाठी का ज्यावेळी ट्रेनिंग सेंटरमध्ये ट्रेनिंग दिलं जातं तर याचे शास्त्रीय आधार सगळे व्यवस्थित शिकवले जातात आणि त्याचा वापर कसा आणि कोणत्या पिकांमध्ये म्हणजे प्रत्येक पिकामध्ये केला जातो कुठल्याही प्रकारच्या